सांगितलं की TIA चा सर्वे झालेला आहे. कधी झालाय मॅडम? उत्तर देते. माझ्या माहितीप्रमाणे ऑक्टोबर 2024 ते डिसेंबर 2024. आहे राईट सर? ओके. आता चालू आहे एप्रिल 2026. 2 वर्षानंतर सुनावणी लागलेली आहे. जी भूजल पातळी आहे किंवा जे प्रदूषण आहे 2 वर्षापर्यंत तेवढंच आहे. ऍज पर MPCB रेग्युलेशन तुम्हाला चांगलंच माहिती आहे, तेवढंच आहे. बरं, हा सर्वे पुन्हा करायला पाहिजे होता की नाही या संदर्भात MPCB ला मला वाटतं काही पर्यावरण समिती आहेत, त्यांचे पत्र सुद्धा आलेले आहेत. याचा रेकॉर्ड आम्हाला द्यावा, सर्वे झालाय की नाही. तर तुम्ही 2024 चे सर्वे आज दाखवताय. बरं, त्या व्यतिरिक्त आज जिथे आपण जी जनसुनावणी लावलेली आहे, माझ्या सहित इथे जेवढे जनसुनावणी सोबत स्थानिक नागरिक बसलेले आहेत आणि तुम्ही प्रशासकीय अधिकारी, माननीय कलेक्टर सर, त्यानंतर MPCB चे अधिकारी, आपण ज्या परिसरामध्ये बसलेले आहोत इथे तुम्हाला कसली दुर्गंधी येत नाही, कसला केमिकलचा वास येत नाही. खरंच केमिकलचा वास नाही येत मॅडम? तुम्ही MPCB चे अधिकारी आहात, खरंच वास येत नाही का? खरंच जर तुम्हालाही वास येत असेल, येतो की नाही तेवढं तुम्ही स्पष्ट करा. जनसुनावणीमध्येच आहोत आपण. मग जर जनसुनावणी आता मॅडमने सांगितलं की त्या परिसरामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूच्या असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये, आता कार्यक्षेत्र ग्रामपंचायत आहे, MPCB ने किंवा कंपनीने ग्रामपंचायतला विचारणं गरजेचं होतं की आमच्या गावामध्ये, जर तुमच्या गावामध्ये कंपनी आहे, जनसुनावणी घ्यायची आहे, पब्लिकला त्रास होत असेल, जनतेला त्रास होत असेल, तर आपल्याला कुठे हॉल अवेलेबल होईल का हे त्यांना विचारणं पहिलं गरजेचं होतं. तर त्यांना विचारलं का? नाही त्याचं उत्तर. त्यानंतर आज आपण या जनसुनावणीला पहिलं मी AIA चं सांगितलंय, त्यानंतर कंपनीने प्रेझेंटेशन केलं, उत्तम प्रेझेंटेशन होतं. ऍज पर CSR त्यांनी काहीतरी 50 झाडांची लागवड केली. एवढ्या वर्षात 50 झाडांची लागवड केली. अहो सांगायला तरी काय वाटतं? 50 झाडांची लागवड ऍज पर MPCB रेग्युलेशन 33% ग्रीनरी पाहिजे. 33%. Am I right? प्रकल्प प्रवर्तक याचं समर्थन. Am I right or wrong? Am I right or wrong? राईट. प्रकल्प प्रवर्तक याचं समर्थन उत्तर देते. कंपनी समोरच आहे, सगळ्या जनतेच्या समोर आहे, सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर आहे. 33% आहे का? बरं, त्यानंतर आमच्या स्थानिक नागरिकांनी एक प्रश्न उपस्थित केला. 700 कॅपॅसिटी असलेलं आणि आता 7,000 करणार आहे. त्यांनी सांगितलं, मस्त नियोजन करून दाखवलं सगळं कंपनीचं की आम्ही पुढे करणार आहोत. आतापर्यंत अजून एका स्थानिक नागरिकांनी सांगितलं की आम्ही 2022-23 पासून करतोय. मी सुद्धा ह्याच परिसरामध्ये 2018 पासून काम करतोय. बऱ्याच कंपन्यांच्या माझ्याकडे NC आहेत. ह्या कंपन्यांच्या आतमध्ये, ह्या कंपन्यांच्या बाहेर ऑर्डर येतो, बॅड ऑर्डर म्हणजे दुर्गंधी. तर 2018 पासून फक्त कंपन्यांना NC दिली जाते. आजही तेच सांगितलं जात आहे की आम्ही हे करू, आम्ही ते करू. 2018 पासून तेच करताय ना, अजूनही तेच चालू आहे. बरं, त्याच्या आमच्याकडे NC आलेल्या, ज्या NC केल्या होत्या त्याच्यावर काय झालं आम्हाला परत पाठपुरावाच नाही. आम्ही विचारतोय मॅडमने, आम्ही व्हिडिओ पाठवते, व्हॉट्सअप थ्रू पाठवते, व्हिडिओ कॉल करतो, आमच्या कॉल नाही उचलत म्हणून व्हिडिओ कॉल करतो, मॅडम इथे असं असं झालं, काय करायचं? काहीच नाही उत्तर. आणि या जनसुनावणीला येतात. बरं, यांनी सांगितलं की आम्ही तपासण्या केल्या कसल्या पाण्याच्या. तर अहो इथे स्थानिक नागरिक आहेत, 2024 ला सर्वे झालाय. शेताचा सर्वे करताना त्या नागरिकांना विचारलं का? कृषी विभागाला कधी विचारलं का? माती परीक्षण तुम्ही कुठून केलं मला माहिती नाही. इथे मला दिसतं NABL accredited लॅब आहे. चांगली गोष्ट, NABL accredited लॅबचे रिपोर्ट सगळे ऍक्सेप्ट करतात बिकॉज आय एम अ टेक्निकल पर्सन. पण तुम्ही जे टेक्निकल रिपोर्ट सांगताय आम्ही केलेत, आजपर्यंत कोणाला दाखवलेच नाही, खरे की खोटे? बरं, इथे कागदपत्री तुम्हाला फोटो दाखवले, शेतातलं पाणी कसं आहे, शेतामध्ये ऑइल येत आहे, ऑइल येत आहे. मग ते कुठून येतं? वरून येतं, आभाळातून पडतं, पाण्यातून पडतं. बरं, शेती जेव्हा भात पीक लागवड होते, भात पीक लागवड केल्यानंतर त्याला काळा थर येतो ऑइलचा, कारण ते पाण्यात मिक्स होत नाही. बरं, पीक वाढेल का? पूर्ण शेतीत नापीक होत चालले. अजून यांनी मला ते सिरेनिन मायनर काहीतरी केमिकल होणार आहे, राईट? अनसॅच्युरेटेड पॉलिस्टर आहे ना, घातक केमिकल आहे, घातक. त्यांना विचारू शकता, घातक केमिकल आहे. याच्यानं, हे मी आता सांगतोय, याच्या आधीपासून आमच्या स्थानिक जे 10 किलोमीटरचा तुम्ही सांगितलंय, 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये तुम्ही सरकारी दवाखान्यात जा नाही तर प्रायव्हेट दवाखान्यात जा, स्टॅटिक अस्थमा म्हणजे चक्कर येणं, अस्थमा, दम्याचे त्रास होणं हे नागरिकांना सुरू आहेत. आणि MPCBचं मला वाटतं मागच्या जनसुनावणीमध्ये असं उत्तर दिलं गेलं होतं की आम्हाला रेकॉर्ड नुसार कोणत्याही जनतेला त्रास होत नाही असं दिलंय, असं MPCB ने सांगितलं होतं. स्वतः दळवी मॅडम तिथे होत्या. बरं, प्रायव्हेट हॉस्पिटलला कधी तुम्ही गेलात का? कधी विचारलं का जनतेला चक्कर येते का? कशामुळे येते? पाण्यामुळे.
बरं, शेतामधलं जे पाणी आता यांनी सांगितलं, आम्ही कॅपॅसिटी वाढवणार आहोत. 700 ते 7000 कॅपॅसिटी होणार आहे. एटीपी प्लांट यांच्याकडे किती होत आहे? बरं, त्या एटीपी प्लांट जो प्लांट आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे, त्याच्या डबल एटीपी प्लांटची रचना करावी लागते कंपनीच्या रेग्युलेशन नुसार. तेव्हा ते कुठं प्लांट चालणार आहे, एटीपी चालणार आहे, कारण याचं केमिकल तेवढं घातक आहे, ते फिल्टर करायला तेवढी वेळ लागणार आहे. बरं, यांनी रिपोर्ट चेक केले, याच्यामध्ये सीओडी आणि बीओडी कुठंच दिसत नाही. सीओडी आणि बीओडी कुठंच दिसत नाही. मी तुमच्या सर्व माझे सगळे पहिले प्रश्न करून घेतो, कारण प्रश्न खूप आहेत आणि जनसुनावणी कशी आहे ती मलाही चांगलीच माहिती आहे. जे मी सांगितले सर्वे 2024 तारीख जनसुनावणी आज आहे. काही अर्थ आहे का याला? त्याच्यावर मॅडम आणि सर बोलतील काय अर्थ आहे का. त्यानंतर जे एटीबी प्लांट आहे, त्या एटीबी प्लांटची कॅपॅसिटी जर यांची आता XYZ आहे आणि त्यांचा जो प्लांट आहे तो 10 पटीनं वाढणार आहे. तर एटीबी प्लांटची 10 पटीनं प्लांट वाढवण्याची कॅपॅसिटी किती असणार आहे? 10 पटीनंच असणार आहे. तर 10 पटीनं जर त्यांना प्लांट वाढवायचा आहे तर तुम्ही त्यांना परत परवानगी द्याल का? जनता त्यांना ऍक्सेप्ट करेल का? 700 वरून 7000 वर. तर हे मी सगळं लाईव्ह सांगतोय. आता असं काही नाहीये की बाहेरचं आहे. वास तुम्हाला पण येतोय, चांगलाच वास येतोय, सुगंध फॉग मारलेला चांगलाच वास येतोय. त्याच्यावर काय उत्तर द्यायचं, जनतेसमोर काय उत्तर द्यायचं आणि लाईव्ह काय उत्तर द्यायचं ते तुम्ही ठरवायचं. मला वाटतं सर, तुम्ही जे मी काही प्रश्न मांडले तुमच्यासमोर त्याची उत्तरं तुमच्याकडे असतील तर आता देऊ शकता. तर त्या तुमच्या सर्व प्रश्नाची मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. प्रथम तुम्ही जो बेसलाईन डेटा म्हणजे जो आपण अभ्यास केला होता T24 मध्ये, त्याचा आपण विषय उपस्थित केला. त्याच्यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर हा पिरियड आपण निवडला होता आणि जी EIA नोटिफिकेशन आहे त्याप्रमाणे हा जो बेसलाईन पिरियड असतो तो 3 वर्ष व्हॅलिड असतो. अजून 3 वर्ष झालेली नाही, त्यामुळे तो तुमचा मुद्दा खारिज निघतो. दुसरा, तो तुम्ही झाडाबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी 50 झाडं लावली असं म्हटलं होतं. ते फार चुकीचं आहे. मी नाही म्हटलं, 181 प्रेझेंटेशन मध्ये आले नाही 431 झाडं सध्या लावलेली आहेत आणि प्रपोज जी झाडं आहेत ती जवळजवळ 854 असतील आणि 1000पेक्षा जो एरिया असेल तो टोटल प्लॉट 459/1 मध्ये 1000 झाडं लावली. किती वर्षात ते पण सांगा. ही जी झाडांची लागवड आहे ती साधारण 1 ते 2 वर्षामध्ये पूर्ण केली जाईल. तसेच ही झाडं लावली किंवा ज्या NOC मिळणार आहे, EIA नोटिफिकेशन प्रमाणेचे EC मिळणार आहे, त्या सगळ्या अटी शर्तीनुसार मिळणार आणि त्या अटी शर्ती सगळ्या चेक करण्याचं काम हे जे MOF चे लोक आहेत ते 6 महिन्यांनी करू शकतात. तुमच्या समोरच मी जे सांगितलं ते समोर दिसतंय. जे झाडं लावले आज पर CSR तुम्ही जर केलं असेल, तुमच्याकडे रेकॉर्ड असेल ते पण दाखवा. माझं बोलणं कम्प्लीट होते. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. दुसरा, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता की वासाच्या बाबतीमध्ये, हे जे कंपनीचं जे स्थान आहे त्याच्या आजूबाजूला 4ही बाजूला कंपन्या आहेत आणि तसेच रोड किंवा येणारी वाहनं याच्यामुळे पण काही प्रमाणामध्ये प्रदूषण होत असतं. जी ही ऑर्सन केमिकल कंपनी आहे त्याच्यातून अशी कोणतेही फार अशी घातक आणि वास येणारी केमिकल नाही आहे, हे तुम्ही बघू शकता. तसेच तुम्ही झाडाच्या बाबतीमध्ये मुद्दा उपस्थित केला, जो बेसलाईन डेटा पिरियड होता त्याच्या बाबतीत केला आणि जे दुसरं तुम्ही पाण्याच्या प्रदूषणाबाबतीमध्ये, पाण्याच्या प्रदूषणासाठी कंपनी आहे ती ZLD इम्प्लिमेंट करणार आहे आणि सर्व पाणी जे येणारे आहे ते पूर्ण प्रक्रिया करून ते पूर्ण कुलिंग टॉवर तसेच बाकीच्या याच्यामध्ये औद्योगिक स्वरूपामध्ये वापरलं जाईल. तसेच तुम्ही जर दुसरा मुद्दा उपस्थित केला होता की जे तुमचं आपल्या कंपनीचं प्रोडक्शन आहे ते 700 वरून 7000 टन वाढणार आहे. तर 700 वरून 7000 प्रोडक्शन जे वाढणार आहे त्या प्रपोर्शनेटमध्ये पाणी निर्माण होणार असं नाही आहे. काही प्रोडक्ट जे आहे ते मिक्सिंग ब्लेंडिंग आहेत, त्याला फार कमी पाणी लागतं आणि पाणी जे लागतं ते फक्त रिॲक्टर वॉशिंगला लागतं आणि ते रिॲक्टर वॉशिंग ज्यावेळी प्रोडक्ट चेंज होतं त्यावेळीच केलं जातं. अदरवाईज ते वॉशिंगचं पाणी निघत नाही, हे आपल्याला मी सांगू इच्छितो. मॅडम, एक पॉईंट फक्त नोट करा. यांनी सांगितलं आमच्या इथे कुठलाही घातक रसायन नाही. मला वाटतं अनसॅच्युरेटेड पॉलिस्टर आहे, राईट? त्यासाठी स्टायरिन मायनर मला वाटतं यूज होत असेल, जे सगळ्यात घातक रसायन आहे आणि कंपनी प्रशासन जनसुनावणीमध्ये सांगतंय की आम्ही ते घातक रसायन यूज करत नाही. स्टायरीन मोनोमर हे घातक रसायन आहे हे मान्य आहे, पण त्यासाठी एक स्पेशल स्टोरेजची व्यवस्था केलेली असते आणि त्यासाठी
पेसोचं लायसन्स घेतलेलं असतं. मॅडम तुमच्या समोरच त्यांनी आता हा शब्द वापरलेला आहे, सगळ्या जनतेसमोर शब्द वापरलेला आहे. बोलताना काही शब्द हे मान्य करायला सांगा त्यांना. तसं नसतं पंचवीस साहेब. बोलताना प्रत्येक जण कुठे ना कुठे चुकत असतो, प्रत्येक जण परफेक्ट नाही. मॅडम, आपण जनसुनावणीला आलात तर कोणाची बाजू घ्यायला आलात? आपण जनसुनावणीमध्ये आहोत. जनसुनावणीला आलात तर कोणाची बाजू घ्यायला मांडायला आलात? तुम्ही कुणाची बाजू मांडायला आपण नाही. स्पष्टपणे जे सांगितलंय त्यांनी जे मांडलंय ते लिहून घ्या. तुम्ही काय बोलता की हो, त्यांनी आम्ही नोंद करून घेतलेली आहे. तुम्हाला ग्रामस्थांच्या बद्दल पडलेलं नाही. ग्रामस्थांना कंपनी चुकीची माहिती देते. ग्रामस्थांचं पडलेलं नाही. ग्रामस्थांना कंपनी चुकीची माहिती देते, जे जनसुनावणीमध्ये सुद्धा सिद्ध झालं, हे मान्य करा तुम्ही पहिले. नोट करून घ्या त्याला. जे काही ऑब्जेक्शन्स आहेत ते मी पुन्हा तुम्हाला विनंती करते की तुम्ही जे बोलता त्याची पण नोंद झालेली आहे. तुम्ही लेखी देत असाल तर त्याची पण नोंद घेण्यात येणार. नोंद फक्त तुम्ही कागदपत्रे घेता, त्याच्यावर ऍक्च्युअल मध्ये काय होतच नाही. ऍक्च्युअल जेव्हा जेव्हा या कंपनीची, आता मी 2023 मध्ये जॉईन झाले आहे. 2023 पासून माझ्याकडे आतापर्यंत ही जनसुनावणी लागेपर्यंत एकही तक्रार प्राप्त झाली नाही. आता जनसुनावणी लागली त्यावेळेला ग्रामस्थांकडून माझ्याकडे पत्र आलं की आमच्या ह्या कंपनीमुळे आमच्याकडे भूजल प्रदूषण होत आहे. ही तक्रार, ही जनसुनावणी जेव्हा लागली त्यावेळेला आली. त्यानंतर यांनी सांगितलं आम्ही 400-500 जे काही एक्सप्लाइजेड आकडा सांगितला, झाडं लावले, त्याच्या स्क्रीनवर तर काही दाखवलंच नाही किंवा आकडे सांगताना त्यांनी सांगितले 50, तेच मी ऐकलं. आता ते पण लाईव्ह आहे. मी प्रकल्पधारकांना विनंती करते की माननीय पत्रकार महोदय रुपेश करते, मॅडम, आपण आता एक मिनिट त्यांना स्पेशली व्हिजिट करून तुम्ही कधी काही झाडे लावली आहेत ती त्यानंतर दाखवतात. मॅडम, आपण आता सांगितलेलं आहे का मी म्हणजे 2023 पर्यंत मला कुठल्याही पत्रव्यवहार झालेला नाही. आमच्या शेतकऱ्यांनी किमान 2019 पासून कंटिन्यू तहसीलला पत्रव्यवहार करत आहेत या बाबतीत. तेच सांगितलं. माझं जॉईनिंग जे आहे स्पेशली माझं नाव घेऊन बोललं जातं, त्याबद्दल मी माझं जॉईनिंग झालं एकही पत्र या कंपनीचा आम्ही वैयक्तिक तुम्हाला कुठे देऊ? आम्ही प्रशासनाला देणार आहे ते पत्र. त्याची नोंद घेण्यात आली. त्याची नोंद घेण्यात आली. मी आमच्या सचिवांना विनंती करतोय की गेली कित्येक वर्ष आपले ग्रामस्थ आपल्याकडे ज्या तक्रारी मांडतात त्या तक्रारी आपण अध्यक्ष महोदयांच्या समोर मांडाव्यात. सर, मी नितीन मोकाशी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कोंडले. आमच्याकडं 26 जानेवारी 2026 ही तहकूब झाली आणि 12/2/2026 ला ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेला लोकांचा अर्ज आला होता, ग्रामस्थ लिंकरपाडा सर्व, आणि त्या ग्रामसभेची प्रत मी आपल्या ऑफिसला पाठवलेली आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे एक 10 ते 11 लोकांचे अर्ज लेखी स्वरूपात आलेले आहेत, ते आपल्याकडे सुपूर्द करतो. त्याच्यामध्ये मनीषा मधुकर भोई, अमर नरेश चौधरी, भागीरथी शांताराम दिनकर, सविता दशरथ विषय, नामदेव पेंडू गावडे, नीताबाई गोविंद दिनकर, संदीप चंद्रकांत गोळे, रामदास मंगेश दिनकर. एक अर्ज सार्वजनिक ग्रामस्थांचा आहे, 37 ग्रामस्थांच्या सह्या आहेत, आणि एक आहेत चंद्रकांत बाबू चौधरी आणि प्रकाश रामचंद्र चौधरी. अशा 12 लोकांचा अर्ज आपल्याकडे मी सादर करतो. त्याची नोंद घेण्यात. माझं एक शेवटच आहे. त्यांनी सांगितलं 700 7,000 करायला परवानगी देऊच नका. जोपर्यंत स्थानिकांना त्रास होत आहे, त्यांचे प्रॉब्लेम जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत एमपीसीबी कडून किंवा कोणतीही परवानगी त्यांना देता कामा नये, हीच आमची या जनसुनावणीमध्ये विनंती आहे. ही जी परवानगी आहे पर्यावरण एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, ही परवानगी एमपीसीबी कडून दिली जाते. एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट अँड क्लायमेट चेंज हे पर्यावरण आणि वातावरण बदल विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून दिली जाते आणि एमपीसीबी शिफारस तुमची आहे ना, शिफारसच देऊ नका. जनसुनावणीमध्ये जे तुम्ही नोट डाऊन केलेलं आहे ना, ते तुम्ही शिफारसीमध्ये मांडा. शिफारस जाणारच नाही. तुम्ही जे मी बोलाल त्याची प्रोसिडिंग मध्ये नोंद घेतली जाईल आणि ते आपल्याला सक्षम अधिकाऱ्याला पाठवावे लागेल. मी पुन्हा स्पष्टीकरण करते की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यासाठी कोणतीही शिफारस करत नाही. फक्त या पब्लिक हिअरिंगचे मी नोटीची वृत्त तयार करून ते फक्त आम्ही समन्वयक म्हणून काम करतो. त्याची नोंद घेऊन पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे परवानगीसाठी सगळे तुमच्याकडे देतात आणि तुम्ही सांगता आमची काहीच जबाबदारी नाही. मी सांगितलं पुन्हा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स सर्व आहात आणि आपण सांगतोय आम्ही परमिशनच देत नाही. बऱ्याच आता ह्या 2 वर्षामध्ये बऱ्याच कंपन्या आल्या, त्यांना तर आपल्याकडूनच गेलेले आहेत. तर शिफारस पण तुम्ही सांगता शिफारस देत नाही. तर तक्रार आम्ही कोणाकडे करायची तेही आम्हाला सांगा. तुम्ही सांगताय आमच्याकडे लेखी तक्रार द्या किंवा तोंडी तक्रार द्या आणि तुम्ही सांगताय आमचा काहीच संबंध नाही, म्हणजे नक्की आम्ही करायचं काय? तुमच्याकडे तक्रार द्यायची की नाही द्यायची? मी पुन्हा तुम्हाला सांगते की कन्सेंट टू एस्टॅब्लिश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिलं जातं. पण जेव्हा कधी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची प्रोसिजर
असते त्यावेळी फक्त कन्सेंट टू एस्टॅब्लिश यापूर्वी दिली जात होती, यापुढे ती दिली जाणार नाहीये. त्याप्रमाणे नोटिफिकेशन आहे, तुम्हाला याचं नोटिफिकेशन पण सुपूर्द करण्यात येईल. मी पुन्हा एकदा सांगते की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स देण्याकरिता शिफारस केली जात नाही. ह्या इतिवृत्ताची नोंद घेऊन फक्त इतिवृत्त पर्यावरण आणि वातावरण बदल विभागास EIA नोटिफिकेशननुसार दिलं जातं. तर आता या संदर्भात जर आमच्या स्थानिकांनी किंवा संस्थांनी जर पत्रव्यवहार केलं तर त्याबद्दल तुमचे मला वाटते लवकरात लवकर रिप्लाय येत जातील असं आम्ही मी गृहीत धरतो. नाही मिनिट्स बद्दल नाही सर मी बोलत, मिनिट्स बद्दल नाही बोलत, तक्रार. हे दोन विषय आहेत, तुम्ही मिक्स करायला लागला. सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, ही पब्लिक हिअरिंग जी आहे, पब्लिक हिअरिंगची प्रोसिजर अशी आहे, एकदा जाहीर नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर 1 महिन्याची आपण डेसिग्नेटेड ठिकाणी त्या वेळेला त्या तारखेला आपण ती पब्लिक हिअरिंग घेतो. पब्लिक हिअरिंग मध्ये ज्या ज्या लोकांना ज्या हरकती, सूचना, भावना, मतं जे काय मांडायचं आहे, लेखी स्वरूपात असेल किंवा तेवढी स्वरूपामध्ये असेल तर त्याची नोंद घेतो आणि हे प्रोसिडिंग आपण मिनिटाईज करून आपण सक्षम अधिकाऱ्याला पाठवतो. कॅटेगरी बी च्या संदर्भामध्ये राज्य सरकार त्याच्यात सक्षम अधिकारी आहे. कॅटेगरी ए चे प्रकल्प असतील, मोठे प्रकल्प असतील तर त्याच्या बाबतीमध्ये रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणून केंद्र सरकार आहे. हा एक विषय झाला जनसुनावणीचा. आता रेग्युलर तुमच्या ज्या काही तक्रारी वगैरे असतील किंवा काय परवानग्या असतील तर ते MPCB स्वतंत्ररित्या त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे करत असतात. तर हे दोन विषय मिक्स केल्यामुळं तुमचा कन्फ्युजन झालेला आहे. सुनावणीमध्ये आपण समन्वयक म्हणून आहात, बरोबर? जनता आणि कंपनी यांच्यामध्ये समन्वयक म्हणून आपण अधिकारी इथे बसलेला आहात. जे काही ह्या प्रदूषणासंदर्भात जी आपण जनसुनावणी लावलेली आहे ह्यामध्ये जेवढ्या नागरिकांनी आपल्यासमोर प्रश्न उपस्थित केलेले आहेत किंवा ज्याचं उत्तरच आलेलं नाहीये, ज्याची उत्तरं मिळालेलीच नाही किंवा करू किंवा करणार आहेत याचे सगळे एव्हिडन्स सहित मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये आपण बोललात की मांडणार आहोत, तर ते मला वाटतं 30 दिवसापर्यंत येऊन जाईल. पोलिसांची सूचना यापूर्वीच देण्यात आलेली आहे, पण मिनिट्स ऑफ मीटिंग आहे ते वेबसाईटवर प्रसिद्ध होती आणि ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळे ग्रामपंचायतीला सुद्धा याची एक प्रत देईल. ग्रामपंचायतला सुद्धा याची प्रत देण्यात येईल असं ग्रामस्थांनी ऐकलं. तर थँक्यू. हॅलो, मी अभिमन्यू भास्कर चौधरी, राहणार लिंगारपाडा. मला हे बोलायचं होतं, आता सध्या कंपनीची कॅपॅसिटी 700 टन आहे, यापुढे त्यांना 7000 टन करायचे आणि जर 7000 टन होणार असेल तर आमच्या शेतीला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही हे ते सिद्ध करू शकतात का? कंपनीचे जे प्रोडक्शन आहे ते 700 7,000 होणार आहे आणि त्यामुळे तुमच्या शेतीचं नुकसान होणार आहे असा तुमचा प्रश्न आहे. तर त्या बाबतीमध्ये मी तुमच्या प्रश्नाचं निरसन करू इच्छितो. कंपनीचं एक्सपान्शन व्हायच्या अगोदर जे पाण्याचे आहे पाण्याचे नियोजन आहे ते पाण्याचे नियोजन पूर्णपणे करून ते पाण्याची वर प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी पूर्णपणे त्यांचं आतमध्ये म्हणजे युटिलिटीला वापरत आहे, जसं कुलिंग टॉवर असतो, बॉयलर असतो आणि प्रोसेसमध्ये. त्यामुळे पाणी बाहेर सोडण्याचा प्रश्न नाही. तसे जे फ्युएल आहे जे LSHS म्हणतो त्याला आपण, ज्याच्यातून लो सल्फर फ्युएल आहे, ते बाकीचे जे फ्युएल असतात LDO किंवा फर्नेस ऑइल त्याच्यापेक्षा फार कमी प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सल्फर कंटेंट असतो, पोल्युटन असतं. हे आपल्याला पण माहिती आहे, आपण गुगलवर पण चेक करू शकता. आणि त्याच्या बाबतीमध्ये 33 मीटर हाईटची चिमणी एवढी लावलेली आहे आणि त्याच्यातून जे डिस्पर्शन होणार आहे ना ते सगळं डिस्पर्शन होऊन तुमच्या शेतीला कोणत्याही प्रकारचं या कंपनीमुळे नुकसान होणार नाही याची प्रकल्प जे आहे ते तुम्ही त्याची हमी देत आहे.